लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये तरच तुमच्या खात्यात जमा होतील जेव्हा तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक असेल। तेवढंच नाही तर ते डीबीटी साठी इनेबल असणं गरजेचं आहे। मग आता कसं चेक करायचं की तुमचं जे आधार कार्डला बँक खातं लिंक आहे ते डीबीटी साठी इनेबल आहे की नाही, आणि जर का ते इनेबल नसेल तर मग ते बँकेत जाऊन कशा पद्धतीने लिंक करून घ्यायचं संपूर्ण माहिती पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करून टाका। पुढे असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटत राहणार आहेत। मी अविनाश तिरमले। काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया। तर डीबीटी इनेबल आहे की नाही ते चेक करण्यासाठी गुगल ओपन करून तेथे NPCI असं सर्च करायचं आहे, जे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। येथे बघा NPCI, तर पहिली वेबसाईट दिसेल www.npci.org.in। या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या वेबसाईटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा भेटून जाणार आहे। तसेच आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल आणि इंस्टाग्राम चॅनलवरती सुद्धा मिळून जाईल। त्यांच्या पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत, ते फ्री मध्ये जॉईन करू शकता। आता इथे खाली या वेबसाईटवरती आणि कंझ्युमर नाव दिसणार आहे, यावरती क्लिक करा। येथे भारत आधार सीडिंग इनेबलर यावरती क्लिक करायचं आहे। येथे एक फॉर्म ओपन होणार आहे, पण हा फॉर्म आपला काही कामाचा नाही। येथे वरती बघा रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग या बाणवरती क्लिक करा। येथे गेट आधार मॅप यावरती क्लिक करा। येथे आता तुमचा आधार नंबर टाका। याला कॅप्चा म्हटलं जातं। खूप जण विचारता कॅप्चा काय असतो, याला कॅप्चा म्हटलं जातं, ज्यावरती ॲरो फिरतोय। तर हे अक्षर जसेच्या तसे टाकायचे आहेत। कॅपिटल असतील कॅपिटल, स्मॉल असतील स्मॉल। समजत नसेल या बाणवरती क्लिक करा, हे बदल होऊन जातील आणि ते टाका। चेक स्टेटस बटनावर क्लिक करा। आता तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती 6 अंकी OTP येणार आहे, तो येथे टाकायचा आहे। आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तरच ही प्रोसेस तुम्ही करू शकता। आता सबमिट या बटनावर क्लिक करा। तर येथे पाहू शकता स्टेटस दाखवलं जात आहे, आधार नंबर, त्यानंतर मॅपिंग स्टेटस। हेच आपलं खूप महत्त्वाचं आहे। मॅपिंग स्टेटस मध्ये बघा इनेबल फॉर डीबीटी। तर येथे ज्यांचं इनेबल फॉर डीबीटी दाखवत आहे, याचा अर्थ तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे एकतर जमा झाले असतील किंवा जमा लवकरच होणार आहेत। तर अशा प्रकारे येथे बघा इनेबल फॉर डीबीटी दाखवलं, म्हणजेच येथे तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही आणि काही काम करण्याची गरज नाही। तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला भेटून जाणार आहेत। आता कोणत्या बँक खात्यात ते जमा होणार आहेत, खाली यायचं आहे। खाली आलो, येथे बघा बँकेचं नाव दिसेल। ज्याही बँकेचं नाव येथे तुम्हाला दिसत असेल त्याच बँक खात्यात तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील। आता खूप जणांना येथे मॅपिंग स्टेटस इनॅक्टिव्ह दाखवणार आहे, काही जणांना एरर येतील, तर काही जणांना कोणतंच बँक खातं लिंक नाहीये असं दाखवणार आहे। जर काही एरर तुम्हाला दाखवत असेल तर मग तुम्हाला बँकेत जाऊन आधार कार्ड लिंक करावं लागेल। त्याची प्रोसेस पण पाहून घेऊया। आता जर तुमच्या आधार कार्डला बँक खातं लिंक नसेल किंवा ते डीबीटी साठी इनेबल नसेल आणि स्टेटस चेक करताना स्टेटस इनॅक्टिव्ह दाखवत असेल किंवा आधार कार्डला बँक खातं आतापर्यंत लिंकच केलं नसेल किंवा ते डीबीटी साठी इनेबल नसेल, तर ते बँकेत जाऊन कसं लिंक करायचं, यासाठी बँकेचं पासबुक, आधार कार्ड ओरिजिनल तुम्हाला बँकेत घेऊन जायचं आहे, ज्याही बँकेत तुमचं खातं असेल। आता तेथे काय सांगायचंय हे लक्षात ठेवा। त्यांना सांगायचंय आम्हाला डीबीटी साठी आधार कार्ड लिंक करायचं आहे, त्यासाठी NPCI चा फॉर्म द्या, हेच तुम्हाला सांगायचं आहे। नॉर्मली प्रत्येक खात्याला आधार कार्ड लिंक असतं, परंतु डीबीटी साठी वेगळी प्रोसेस असते, जी मी तुम्हाला आता सांगतोय। तर त्यांना सांगायचंय डीबीटी साठी आम्हाला आधार कार्ड लिंक करायचंय, त्यासाठी NPCI चा फॉर्म द्या। तर ते फॉर्म देतील, तो तुम्हाला भरून घ्यायचा आहे आणि तो जमा करायचा आहे। पुढील 1-2 तासात किंवा 1-2 दिवसात तुमच्या आधार कार्डला बँक खातं लिंक होऊन जाईल आणि ते डीबीटी साठी सुद्धा इनेबल होऊन जाणार आहे। आता खूप जणांनी फॉर्म जमा केल्यानंतर सुद्धा आधार कार्डला बँक खातं लिंक झालेलं नाही आणि ते डीबीटी साठी इनेबल झालेलं नाही, तर मग काय करायचं? अशा परिस्थितीत जर होतच नसेल तर तुम्ही पोस्टाचं खातं ओपन करून घ्या, तिथे ऑटोमॅटिकली आधार कार्ड लिंक होऊन जातं आणि ते डीबीटी साठी इनेबल होऊन जातं। तर ही प्रोसेस आहे आधार कार्डला बँक खातं कसं लिंक करायचं, ते डीबीटी साठी कसं इनेबल करायचं, आणि जर होत नसेल तर पोस्टाचं खातं तुम्ही ओपन करून घ्यायचंय आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात येऊन जाणार आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, पुढे शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब आणि आम्हाला फॉलो नक्की करा।